काय धोकादायक सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती आहे? जिल्हा परिषदेची इमारत देखील पूर्णपणे धोकादायक आहे, अति धोकादायक आहे. काय सांगाल? मी अनंत बुरे, रायगड जिल्हा अध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती पेण. या ठिकाणी आपण जो प्रश्न विचारला त्या बाबतीत मी सतत 5 ते 6 वर्ष या धोकादायक इमारतीबाबतीत माझा पाठपुरावा आहे. मी सतत तिथे पेशंट घेऊन जात असतो. आदिवासी असो, इतर समाजाचे असो, रात्रंदिवस कोणाच्या सर्पदंश, अपघात झाला असेल, कोणाचा ॲक्सिडेंट, कोणाची प्रसूती असेल, आपण कधीही वेळेचा विलंब न करता तात्काळ वाहनाची व्यवस्था करून आपण सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करतो. परंतु तिथली परिस्थिती बघता पूर्णपणे इमारत ही ढासळण्याच्या मार्गावर आहे, पडण्याच्या मार्गावर आहे. गेली 7 ते 8 वर्षापूर्वी मी स्वतः PWDच्या अंतर्गत सर्वे झाला. अल्ट्रासॉनिक मशीनने अंतर्गत असणारा स्लॅब, आतमध्ये असणारा स्टील किती सडला आहे किंवा त्याची डायमेन्शन काय हे बघण्यासाठी त्यांनी सर्वे केला. परंतु त्याच वर्षी स्लॅब पण कोसळला तुमचा, त्याच्यानंतर प्लेयर पण कोसळले आणि जो जिना होता तो सुद्धा मोडकलीस आला. अशी परिस्थिती असताना कुठेतरी केलेला सर्वेसुद्धा हा चुकीचा आहे की काय अशी शंका आमच्यामध्ये येते. कधीही ही जिल्हा परिषदेची इमारत किंवा सिव्हिल हॉस्पिटलची इमारत ही कधीही पडू शकते. ह्या कंडिशनमध्ये ती आज इमारत उभी आहे. त्याच्यावर शासन करोड रुपये खर्च करते दुरुस्तीसाठी या हॉस्पिटलसाठी, परंतु कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर उपाययोजना, योग्य ठोस उपाययोजना ही होताना दिसत नाही. कुठेतरी चुकीच्या मार्गाने हा सरकार आणि शासन हा कुणाच्या तरी कंत्राटदाराच्या घशात पैसे घालतो की काय याची सुद्धा शंका आम्हाला वाटतोय. गोरगरीब जनता या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थांबत असते, आपले नातेवाईक थांबत असतात. परंतु माझ्या समक्ष गेली 4 ते 5 वर्षापूर्वी पूर्ण स्लॅब या सिव्हिल हॉस्पिटलचा पडलेला माझ्या निदर्शनाला. आम्ही तात्काळ सिव्हिल सर्जनमार्फत कलेक्टरांना देखील तक्रार त्यावेळेस केली होती. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याच्यावर थोडंफार काहीतरी निधी आणला आणि डागडुजी केली. परंतु हे चुकीचे आहे. ती इमारत नव्याने आणि व्यवस्थित सुसज्ज पद्धतीने व्हायला पाहिजे. तिथे प्रसूती झालेले गर्भवती पेशंट असतात, तिथे लहान मुलांचा तिथे वॉर्ड आहे, तिथे ज्येष्ठ नागरिकांचा TB इत्यादी प्रकारचे तिथे वॉर्ड आहेत. परंतु असा काय इन्सिडेंट अपघात झाल्यावर मात्र पेशंट आणि हे जातील कुठे? मी रोज जातो तिथे, रात्रंदिवस आम्ही तिथे पेशंट घेऊन जातो. परंतु हॉस्पिटलची झालेली दुरावस्था ही एकदम बिकट आहे आणि कधीही पडण्याच्या मार्गावर आहे. शासन इतर ठिकाणी भरपूर खर्च करतो आहे. त्यांच्या निवडणुका येतात, त्यांच्या काय बोलतात मंत्रिपदं, त्यांना इकडं जा, गुवाहाटीला जा, इकडं फिरा, तिकडं फिरा, खूप काही याच्यावर खर्च होते. परत सरकारने अशा मूलभूत गरजा की ज्या आरोग्यविषयक महत्त्वाच्या आहेत ह्या होणं अत्यंत काळाची गरज आहे. आम्ही काय राजकीय असूयेपोटी किंवा राजकीय हेतुपोटी इथे या तुम्हाला आम्ही उत्तर देत नाही. परंतु सरकारचा मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. कोरोनामध्ये बघितला आपली काय अवस्था, कंबर अक्षरशः मोडलेली होती. परंतु त्यामध्ये जर आपण अशा हॉस्पिटलला जर प्राधान्य दिला नाहीच, जिल्हा सिव्हिल सामान्य रुग्णालय हा जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि ते मोडकळीस चाललं आहे. परंतु ह्याच्यावर होणारा खर्च कुठेतरी थांबून नव्याने इमारत व्हावी अशी आमची मागणी या आमच्या या म्हणण्यानुसार आहे. धन्यवाद.